भारतीय समाजाचा इतिहास, राजे महाराजे, त्या काळचे व्यवसाय, त्या काळची राहणीमान, असं या सगळ्या गोष्टी आपल्याला पाली ग्रंथामध्ये सापडतात. मग या ठिकाणी भगवान बुद्ध ज्या वेळेला त्या निरंजना नदी जी आहे की त्या निरंजना नदीच्या जे उर्वेला निगम असं म्हटलेलं आहे, त्या ठिकाणी गया वगैरे असं नाव नव्हतं, उर्वेला निगम, बुद्ध गयेपासून गया जी आहे 10 किलोमीटर आहे. आता या ठिकाणी जेव्हा बुद्ध आले तर त्या ठिकाणी कुठल्याही स्वरूपाचा मठ आधी नाही. त्या ठिकाणी पूर्ण जंगल आहे, नदी आहे आणि पूर्ण ह्या जंगलामध्ये भगवान बुद्ध त्या पिंपळाच्या झाडाखाली, ज्याला आपण बोधिवृक्ष म्हणतो, त्या ठिकाणी ते बसलेले आहेत, साधना करत आहेत आणि त्या ठिकाणी त्यांना ज्ञान प्राप्ती झाली म्हणून आपण त्यांना बोधिवृक्ष असं म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी हा मठ किंवा पिंड